रामराव पाटील एक निवृत्त शिक्षक आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत ते एकदम स्वस्थ दिसत होते. सायंकाळी 7 वाजेपर्यंत त्यांना खूप ताप आला व कोरोना संक्रमित रुग्णाची सर्व लक्षणे त्यांच्यात दिसायला लागली. परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्यांच्या हातून घराच्या बाहेर असलेल्या जुन्या खोलीत टाकले गेले, जेथे त्यांचा पाळलेला कुत्रा मोती बांधलेला असेल. रामरावांनी काही वर्षापूर्वी एक लहान घायाळ पिल्लू रस्त्यातून उचलून आणले होते आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळून त्याचे नाव मोती ठेवले होते. या खोलीत आता रामराव, त्यांच्या हातरून आणि त्यांचा आवडता मोती. दोघी मुलं-सुनांनी दूर राहणे पसंत केले आणि नातवांनाही जवळ न जाण्याची तंबी दिली. सरकारने प्रसिद्ध केलेल्या नंबरवरून फोन करून सूचना दिली गेली. बातमी संपूर्ण भागात पसरली होती, परंतु कुणीही भेटायला आले नाही. साडीचा पदर तोंडावर लपेटून हातात काठी घेतलेली कुणी शेजारची म्हातारी आई आली आणि रामरावांच्या पत्नीला म्हणाली, "अरे, कोणी याच्याजवळ जेवण तरी दुरून सरकून द्या. ती दवाखान्यातील लोक तर याला उपाशी पोटीच उचलून नेतील." आता प्रश्न होता की त्यांना जेवण द्यायला कोण जाणार. सुनांनी जेवणाचे ताट आपल्या सासूकडे दिले. आता रामरावांच्या पत्नीचे हात ताट पकडताच थरथर करायला लागले. पाय जसे खांबाला बांधल्यासारखे झाले. हे बघून शेजारची म्हातारी म्हणाली, "अरे, तुझा तर नवरा आहे ना, पण तू पण. तोंड बांधून जा आणि दुरून ताट सरकून दे. तो स्वतः उचलून खाऊन घेईल." रामराव सर्व चर्चा गुपचूप ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि कापऱ्या ओठांनी ते म्हणाले, "कोणी माझ्याजवळ येऊ नका, मला भूकही नाही." तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली आणि रामरावांना ॲम्ब्युलन्समध्ये बसायला सांगितलं गेलं. रामरावांनी घराच्या दरवाज्यावर येऊन एकदा मागे फिरून आपल्या घराकडे बघितलं. नातू तोंडावर मास्क लावून पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून आजोबांकडे बघत होते आणि त्या मुलांच्या मागे डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या दोन्ही सुना दिसत होत्या. दोन्ही मुलं आपल्या आईसोबत दूर उभे होते. रामरावांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्यांच्या नातीने त्यांच्याकडे बघून हात हलवून निरोप देत होत्या. एका क्षणासाठी त्यांना वाटले की जीवनानेच त्यांना शेवटचा निरोप दिला. रामरावांचे डोळे भरून आले. त्यांनी खाली बसून आपल्या घराच्या उंबऱ्यावर डोकं ठेवलं व ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसले. त्यांच्या पत्नीने लगेच पाण्याने भरलेली बादली त्या उंबऱ्यावर ओतली, जेथे रामरावांनी डोके टेकून ॲम्ब्युलन्समध्ये बसले होते. याला तिरस्कार म्हणा किंवा मजबुरी, पण हे दृश्य पाहून कुत्र्यालाही रडू आले आणि रामरावांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सच्या मागे मागे जाऊ लागला. रामराव दवाखान्यात 14 दिवस उपचार केले. अलगीकरणमध्ये राहिले. त्यांच्या सर्व टेस्ट साधारण झाल्या. त्यांना पूर्णतः स्वयं घोषित करून सुट्टी देण्यात आली. जेव्हा ते दवाखान्यात बाहेर निघाले तर त्यांच्या दवाखान्याच्या दरवाजावर त्यांचा कुत्रा मोती बसलेला होता. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. एकाच डोळ्यातून गंगा तर दुसऱ्या डोळ्यातून यमुना वाहत होते. त्यांच्या मुलांची लांबलचक गाडी त्यांना घ्यायला येईपर्यंत ते आपल्या कुत्र्याला घेऊन दुसऱ्या दिशेने निघून गेले. त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत. आज त्यांच्या फोटोसह त्यांच्या हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आहे. लिहिले आहे की माहिती देणारे 40,000 रुपये बक्षीस दिले जाईल. 40,000? हो, वाचून आठवले की एवढी तर त्यांची मासिक पेन्शन येत असे, जी ते हसत खेळत आपल्या परिवारावर खर्च करून टाकत असे. एक वेळ रामरावांच्या जागेवर स्वतःला उभे करा आणि विचार करा की या कथेचे पात्र तुम्ही आहात. तुमचा सगळा अहंकार, सर्व मोहमाया संपुष्टात येईल. म्हणून मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करते की काही पुण्य कमवा, गरीब, भुकेल्या, लाचारांची मदत करा. जीवनात काही नाही, कुणी आपले नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत सर्व तुमचे आहेत. जीवन एक प्रवास आहे, मृत्यू त्याचे ठिकाण आहे, हेच अंतिम सत्य आहे.